हॅलो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण युनियन म्हणजे काय हे पाहणार आहोत. हा या फर्स्ट युनिटमधला लास्ट टॉपिक आहे. युनियन इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल डेटा एलिमेंट्स दॅन that can be different data type but only one of these data item can be stored in a union variable. जसं आपण स्ट्रक्चर पाहिलं, सेम स्ट्रक्चर आणि युनियनचा पार्ट सेम आहे. फक्त म्हणजे काही युनियनमध्ये काय केलं जातं, इट इज अ कलेक्शन ऑफ मल्टिपल डेटा एलिमेंट्स. जसं स्ट्रक्चरमध्ये मल्टिपल डेटा एलिमेंट, डिफरंट टाईपचे डेटा एलिमेंट एका सिंगल युनिटमध्ये कंबाईन केले जातात, सेम युनियनमध्ये पण तेच केलं जातं. मल्टिपल डेटा एलिमेंट कंबाईन केले जातात. दॅट कॅन बी डिफरंट डेटा टाईप, डिफरंट डेटा टाईपचे एलिमेंट कंबाईन केले जातात. बट ओनली वन ऑफ दिस डेटा टाईप कॅन बी स्टोर्ड इन अ युनियन व्हेरिएबल. म्हणजे त्या पर्टिक्युलर ज्या टाईपचे किंवा जितके टाईपचे डेटा एलिमेंट स्टोअर करून ठेवलेत, त्या सगळ्या डेटा टाईपचा मिळून किंवा त्या सगळ्या डेटा टाईपचा दॅट कॅन बी स्टोर्ड ओनली वन. म्हणजे त्यातला कुठला तरी एकच जो काही इलिमेंट आहे किंवा डेटा इलिमेंट आहे, तो एकच डेटा एलिमेंट मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवला जातो. ज्या एलिमेंटची व्हॅल्यू सगळ्यात जास्त असते किंवा ज्या एलिमेंटची जी काही मेमरी साईज आहे ही सगळ्यात जास्त असते, तो एलिमेंट. सिंटॅक्स पहा. युनियन व्हेरिएबल. युनियन हा कीवर्ड आहे, त्याच्यानंतर एक नाव देतो आपण, नंतर ओपनिंग आणि क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट आणि त्याच्या आतमध्ये डेटा टाईप आणि व्हेरिएबल नेम. जसं स्ट्रक्चरमध्ये असतं सेम तसंच. त्याचं एक एक्झाम्पल आहे पहा. युनियन स्टुडंट. जसं स्ट्रक्चर स्टुडंट नावाचं एक स्ट्रक्चर घेतलं होतं, जसं सेम युनियन नावाचा युनियन स्टुडंट नावाचं एक युनियन घेतलं आहे आणि याच्या कर्ली ब्रॅकेटमध्ये पहा कॅर नेम 20. आता नेम ह्या व्हेरिएबलसाठी मेमरीमध्ये 20 एवढी साईज अलोकेट केली. आता इथं डेटा टाईप कुठला आहे, कॅर. म्हणजे इथं याची साईज किती असणार आहे, एका सिंगल कॅरेक्टरची साईज असते 1 बाईट. म्हणजे आता इथं साईज ॲरेमध्ये साईज किती पास केली आहे, 20. म्हणजे नेम ह्या व्हेरिएबलसाठी मेमरीमध्ये किती साईज अलोकेट होणार आहे, 20 बाईट एवढी. नंतर काय आहे, फ्लोट मार्क्स आणि INT रोल नंबर. पहा, मेमरी स्पेस रिक्वायर्ड बाय द व्हेरिएबल नेम ऑफ युनियन इज 20 बाईट. आता 20 बाईट एवढी मेमरी युनियन ऑफ स्टुडंट या व्हेरिएबलसाठी अलोकेट होणार आहे मेमरीमध्ये. का, त्याचं रिझन दिले पहा. मार्क्स ऑफ युनियन इज 4 बाईट. आता इथं जे काही मार्क हा व्हेरिएबल आहे, आता फ्लोटची साईज काय असते, 4 बाईट एवढी साईज असते फ्लोट या डेटा टाईपची. आणि रोल नंबर म्हणजे इथं काय, INT ह्या डेटा टाईपची साईज असते 2 बाईट. कॅरेक्टरची असते 1 बाईट. पण इथे ॲरेमध्ये साईज 20 पास केली. म्हणजे मॅक्झिमम साईज कुठली आहे, कॅरेक्टर नेमची 20, फ्लोट मार्क्सची 4 आणि INT रोल नंबरची 2. इथं काय सांगितलं, अँड रोल नंबर ऑफ युनियन इज 2 बाईट. Hence, space allocated by union student is 20 byte because it is a maximum space in a memory for union. म्हणजे तुम्ही जेवढे काही डेटा एलिमेंट अलोकेट करणार आहात किंवा ॲड करणार आहात, त्या एलिमेंटमधील मॅक्झिमम जी साईज असेल, जेवढी मॅक्झिमम साईज असेल, ती मॅक्झिमम साईज म्हणजे तुमच्या पर्टिक्युलर युनियनची मेमरी साईज असते. म्हणजे ते जी काही साईज असेल त्या साईजमधली मॅक्झिमम साईज ही तुमची युनियनची साईज असेल. त्यासाठी एक प्रोग्राम पाहणार आहोत पहा. आता लक्षात घ्या, स्ट्रक्चर आणि युनियनमध्ये काय डिफरन्स. स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कितीही डेटा एलिमेंट आणि कितीही मेमरी साईज अलोकेट करू शकता, तसं युनियनमध्ये तुम्हाला पर्टिक्युलर एकच जो काही मॅक्झिमम डेटा एलिमेंट असेल, मॅक्झिमम साईजचा डेटा एलिमेंट असेल, तीच साईज तुमच्या युनियनची साईज अलोकेट केली जाते. त्याच्यासाठी पहा, राईट अ प्रोग्राम टू स्टोअर द इन्फॉर्मेशन ऑफ पर्सन, हिज नेम अँड ID एंटर्ड युझिंग युनियन. आस्क द युजर फॉर इन्फॉर्मेशन चॉईस. आता युनियन आणि स्ट्रक्चरमध्ये काय डिफरन्स, मेन डिफरन्स काय होणार आहे पहा. स्ट्रक्चरमध्ये तुम्ही कितीही डेटा स्टोअर करून ठेवू शकता, तसं युनियनमध्ये तुम्हाला काय करायला लागणार आहे, चॉईस द्यायला लागणार आहे. म्हणजे तुम्ही ॲट अ टाईम एकच डेटा युजरकडनं ॲक्सेप्ट करू शकता, डिस्प्ले करू शकता किंवा एकच डेटा मेमरीमध्ये स्टोअर करून ठेवू शकता बाय युझिंग युनियन. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला युनियनमध्ये तुम्हाला प्रत्येक वेळेस चॉईस असाइन करायला लागणार आहे. त्या चॉईसनुसार तुम्हाला एकतर नेम असाइन करता येईल, ID असाइन करता येईल, किंवा मगाशी स्टुडंटचा डेटा सांगितला तसं तुम्हाला काय करता येईल, एकतर स्टुडंटचं नेम घेता येईल किंवा मार्क्स घेता येतील किंवा रोल नंबर घेता येईल. म्हणजे इथं काय करायला लागणार आहे, तुम्हाला स्विच केस यूज करायला लागणार आहे. आपण ती प्रोग्राममध्ये पाहूयात.
याच्यामध्ये मी ऑलरेडी प्रोग्राम करून ठेवलेला आहे, आपण फक्त मी एक्सप्लेन करते आणि एक्झिक्यूट करते. ठीक आहे. आपण जे मगाशी टायटल पाहिलं तो प्रोग्राम आहे पहा. पहिल्यांदा काय केलं आपण, इन्क्लूड iostream.h आणि इन्क्लूड conio.h दोन हेडर फाईल ॲड केल्या. नंतर युनियन इन्फो नावाचं एक युनियन घेतलं आहे. युनियनचा यू स्मॉल आहे, लक्षात ठेवा. युनियन हा कीवर्ड घेतला आहे. जसं स्ट्रक्चर हा कीवर्ड घेतो आपण, तसं स्ट्रक्ट हा कीवर्ड घेतो, तसं इथं काय घेतलं, युनियन हा कीवर्ड घेतलेला आहे. नंतर इन्फॉर्मेशन, आता याच्यामध्ये काय नेम आणि आय डी सांगितले. त्या नेम इथं कॅरेक्टर नेम, त्याला साईज पास केली 20 आणि इंटिजर आय डीची आता याची साईज काय होणार आहे, 2 बाईट होणार आहे. आणि नेमची साईज असणार आहे 20 बाईट. म्हणजे तुमच्या मेमरीमध्ये किती साईज अलोकेट होणार आहे, 20 बाईट एवढी मेमरी साईज अलोकेट होणार आहे. आणि नंतर I1 हा त्याचा काय घेतला आहे, एक ऑब्जेक्ट घेतला आहे, किंवा त्याला व्हेरिएबल म्हणूया आपण. नंतर पहा मेन फंक्शन, व्हॉइड मेन फंक्शनमध्ये काय केले पहा, पहिल्यांदा स्क्रीन क्लिअर केली आहे. नंतर इंटिजर चॉईस नावाचा एक व्हेरिएबल घेतला आहे. नंतर पास आउटमध्ये एक मेसेज पास केला आहे, एंटर इन्फॉर्मेशन. हा मेसेज तुमच्या स्क्रीनवर प्रिंट होणार आहे, एंटर इन्फॉर्मेशन. नंतर /n नेक्स्ट लाईनला येईल. नंतर 1 नेम /n पुन्हा नेक्स्ट लाईनला 2 ID पुन्हा /n नेक्स्ट लाईनला एंटर युअर चॉईस. म्हणजे इथे तुम्हाला स्विच केसने चॉईस द्यायच्यात. एकतर तुम्ही नेम डिस्प्ले करू शकता, नेम एंटर करू शकता, किंवा नेम ID डिस्प्ले करू शकता, ID एंटर करू शकता. दोन्हीमध्ये आपल्याला एक चॉईस द्यायची आणि त्या चॉईसवरनं तुम्हाला तुमच्या युनियन या व्हेरिएबलमध्ये किंवा इन्फो या युनियनमध्ये जे काही तुमचा डेटा असेल तो तुम्हाला एकतर एंटर करता येईल आणि डिस्प्लेही करता येईल. आता सीनमध्ये पहा काय केलं इथं, चॉईस. म्हणजे तुम्हाला कोणती चॉईस द्यायची आहे, 1 द्यायची आहे की 2 द्यायची आहे, हे चॉईस घेतली पहा. स्विच केसमध्ये तुम्हाला चॉईस असाइन करायला लागते. आधी तर पहा केसेस घेतलेल्या आहेत, स्विच चॉईस. जो तुम्ही व्हेरिएबल घेणार इथं CH घेतला तर स्विच केसमध्ये सुद्धा ब्रॅकेटमध्ये तोच व्हेरिएबल येईल. आता चॉईस देताना पाहिजे केस 1 Cout एंटर नेम. इथं काय करणार, नेम एंटर करणार, हा पार्ट स्क्रीनवर प्रिंट होईल. नंतर सीन काय करणार, I1 डॉट नेम. I1 हा काय तुमचा युनियनचा जो काही व्हेरिएबल आहे तो व्हेरिएबल आहे, म्हणजे I1 डॉट नेम. I1 ह्या युनियनमधला नेम हा व्हेरिएबल, म्हणजे तो तुम्हाला काय करायचा आहे, युजरकडनं ॲक्सेप्ट करायचा आहे. म्हणजे तुम्ही इथं युजरकडनं ती व्हॅल्यू प्रिंट करून घेणार. केस 1 ब्रेक झाली, पुन्हा सेकंड केस ID एंटर करणार सेम मेथडने, I1 डॉट ID. म्हणजे जो इन्फो नावाचा जो काही युनियन आहे त्या युनियनमधला ID व्हेरिएबल युजरकडनं ॲक्सेप्ट केला. सेकंड केस ब्रेक झाली. आता थर्ड केस घेतो आपण नेहमी, डिफॉल्ट केस. लास्टची जी काही केस असते, कुठलीही चॉईस जर मॅच झाली नाही तर त्यासाठी आपण लास्ट केस घेत असतो, डिफॉल्ट केस. तिथं काय केलं आहे, सिम्पल Cout इनव्हॅलिड चॉईस. म्हणजे वरची कुठलीही चॉईस जर एंटर झाली नाही किंवा मॅच झाली नाही तर डिफॉल्ट केस एक्झिक्यूट होत असते. आता इथं पहा इफमध्ये इथं काय घेतले पहा, इफ चॉईस इक्वल टू 1. आता चॉईस जर 1 असेल, आपण चॉईस देताना जर 1 दिली तर काय होणार आहे, आपलं केस 1 एक्झिक्यूट होईल. म्हणजे काय होणार आहे, नेम एंटर करणार. इथं काय दिले पहा, इफ चॉईस इक्वल टू 1. जर चॉईस इक्वल टू जर 1 असेल तर Cout नेम इज I1 डॉट नेम. म्हणजे तुम्हाला काय होईल, नेम जे काय असेल, जे तुम्ही नेम एंटर केलं असेल ते स्क्रीनवर डिस्प्ले होईल. एल्स इफ चॉईस इक्वल टू 2. जर चॉईस 2 दिली असेल तर काय होईल, ID इज I1 डॉट ID. म्हणजे जी IDची व्हॅल्यू तुम्ही टाकली ती IDची व्हॅल्यू डिस्प्ले होईल. आणि सिम्पल लास्टला गेट CH प्रोग्राम एंड. म्हणजे इथं सिम्पल काय केले, फक्त स्विच केस आणि इफ कंडिशन यूज केली. स्विच केसने काय करतोय, दोन व्हॅल्यूमधले एकतर नेम किंवा ID दोन्हीमधली एकच व्हॅल्यू तुम्ही युजरकडनं घेऊ शकता आणि डिस्प्ले करताना सुद्धा तुम्ही इफमध्ये घेताय. म्हणजे इफ जर दिलेली चॉईस तुमची फर्स्ट असेल तर नेम प्रिंट होईल, आणि जर दिलेली चॉईस तुमची 2 असेल तर ID प्रिंट होईल स्क्रीनवर. आणि जर दोन्हीमधली एकही चॉईस नसेल तर तुमचा डिफॉल्ट केस किंवा इनव्हॅलिड चॉईस हा पार्ट एक्झिक्यूट होईल. सिम्पल प्रोग्राम आहे, फक्त इथे दोन कंडिशन स्विच केस आणि इफ कंडिशन यूज केलेली आहे. कंपाईल करूया. ओके, नो एरर. रन करू. ओके पहा, एंटर इन्फॉर्मेशन नेम आणि ID हा जो आपण Coutमध्ये पार्ट एक्झिक्यूट केला होता तो आलेला आहे. पहा एंटर युअर चॉईस. आता मी फर्स्ट चॉईस एंटर करते, सपोज 1. इथं काय आलं, एंटर नेम. मी नेम एंटर करते, सपोज समर्थ. एंटर नेम इज समर्थ. म्हणजे तुम्ही फर्स्ट चॉईस दिली तर डायरेक्टली तुमचं आउटपुट फर्स्ट चॉईस असणार आहे. सपोज मी आता सेकंड चॉईस देते. पहा एंटर ID प्रिंट करायला आला, ID इज 3. आता मी या दोन्ही चॉईस सोडून एक डिफॉल्ट चॉईस देते.
आता इथे चॉईस देते मी 5. आता काही आहे इनव्हॅलिड चॉईस. सिम्पल प्रोग्राम आहे, सगळ्यांनी एक्झिक्यूट करायचं आहे. थँक्यू.